नमस्कार मित्रांनो, चंद्रू ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण काही जी केचे प्रश्न बघणार आहोत, जे येणारी पोलीस भरती आहे त्यासाठी तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरतील. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, शिवनेरी किल्ला कोणत्या प्राचीन घराण्याच्या कालखंडातील आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सातवाहन घराणे. प्रश्न क्रमांक 2 आहे, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वर लिहिले ते नेवासा हे कोणत्या नदीकाठी वसले आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 प्रवरा नदी. प्रश्न क्रमांक 3 आहे, गुगल डीपमाइंड कंपनीने कोणते AI लॉन्च केले आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सीमा. प्रश्न क्रमांक 4 आहे, नुकताच भारत आणि कोणत्या देशादरम्यान रेल्वे सेवा सुरू करण्यास सामंजस्य करार करण्यात आला आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 भूतान. प्रश्न क्रमांक 5 आहे, आशियान भारत मैत्री वर्ष म्हणून कोणते वर्षे साजरे केले गेले? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 2022. प्रश्न क्रमांक 6 आहे, अलाहाबाद उच्च न्यायालयाने कोणत्या राज्याचा मदरसा बोर्ड कायदा 2004 असंवैधानिक घोषित केला आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच कोणत्या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भूतान. प्रश्न क्रमांक 8 आहे, इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केव्हा झाली होती? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1885. प्रश्न क्रमांक 9 आहे, बिहारमध्ये कोणत्या नदीवर सर्वात मोठा लांब पूल बांधण्यात येत आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कोशी नदी. प्रश्न क्रमांक 10 आहे, राज्यसभा व लोकसभा यांची संयुक्त बैठक बोलविण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती यांना. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारताच्या राष्ट्रपती पदासाठी वयाची किमान मर्यादा किती देण्यात आली आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 35 वर्षे. प्रश्न क्रमांक 12 आहे, भारतातील सर्वात लहान क्षेत्रफळानुसार राज्य कोणते आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गोवा. प्रश्न क्रमांक 3 आहे, पाण्याची खोले कशाच्या माध्यमात मोजली जाते? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 फॅदम. प्रश्न क्रमांक 14 आहे, भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 सरोजिनी नायडू. प्रश्न क्रमांक 15 आहे, चांदीची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 AG. प्रश्न क्रमांक 16 आहे, महाराष्ट्रात सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बल्लारपूर. प्रश्न क्रमांक 17 आहे, भारताचे लष्कर प्रमुख कोण आहेत? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 मनोज नरवणे. प्रश्न क्रमांक 18 आहे, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वत श्रेणीत वसलेले आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 सातपुडा. प्रश्न क्रमांक 19 आहे, घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रायगड. प्रश्न क्रमांक 20 आहे, महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 3 तृतीय रत्न. सॉरी मित्रांनो, इथं स्पेलिंग मिस्टेक झाले आहे, त्याचं उत्तर आहे तृतीय रत्न. प्रश्न क्रमांक 21 आहे, आधुनिक भारताचे जनक असे कोणास म्हटले जाते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राजा राममोहन रॉय. प्रश्न क्रमांक 22 आहे, कोणी मुस्लिम जमात केरळमध्ये आढळते? प्रश्न क्रमांक 22 आहे, कोणती मुस्लिम जमात केरळमध्ये आढळून येते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मोपला. प्रश्न क्रमांक 23 आहे, राज्यसभा किती वर्षांनी विसर्जित होतात? उत्तर आहे
ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 24 आहे, समर्थ रामदासांची समाधी कोणत्या गडावर आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सज्जनगड. प्रश्न क्रमांक 25 आहे, डायनामाइटचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अल्फ्रेड नोबेल यांनी. प्रश्न क्रमांक 26 आहे, भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई. प्रश्न क्रमांक 27 आहे, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरवण्यात आले होते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मुंबई येथील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत. प्रश्न क्रमांक 28 आहे, कोठे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 कोलकाता. प्रश्न क्रमांक 29 आहे, राष्ट्रीय सभेची स्थापना केव्हा झाली होती? उत्तर 28 नोव्हेंबर 1885. प्रश्न क्रमांक 30 आहे, यांच्या अभ्यासाला फायकोलॉजी असे म्हटले जाते. तर कशाच्या अभ्यासाला म्हटले जाते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 शेवाळ. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकला तर तो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. तसेच मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात आपल्या चॅनलवरती वेळोवेळी अपडेट ह्या मिळत असतात. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.